कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काळजीत नाही पडलो अगं, मला कळणं झालंय तू मोठी झालीस म्हणून आनंद साजरा करू का वाईट वाटून घेऊ। पण मी तर मोठी होत होते ना आतापर्यंत, आता वेगळं काय झालंय? मला त्रास का होतोय? दादा तू सांग ना मला। दादा तुला माझी शपथ आहे, आज आई असायला पाहिजे होती। तिने हे सगळं नीट समजून सांगितलं असतं। आज या एका गोष्टीसाठी ना तिला कधीच माफ नाही करणार। का आईच का? अगं या सगळ्या गोष्टी आईने समजून सांगायच्या असतात। मग तू आमच्यासाठी आमची आईच आहेस दादा, तू समजव ना मला। भागे तुला तुला नाना आलंय। म्हणजे काय झालंय? पोटात आजार झाल्यावर असं होतं का? हे आता कधीच बरं नाही होणार का दादा? दादा वाईट असतं का? अगं नाही बाळा, वाईट नसते। उलट याची एवढी सुंदर गोष्ट ना एखाद्या मुलीला आयुष्यात दुसरी कुठलीच नसते। आणि तुला जे कळा मारतात ना त्या कळा नाही आहेत, त्या ना त्या कळ्या आहेत, त्याचं उमलून फुल झालंय। भाडा तू मुलीची आता बाई झालीस। निसर्गानं तुला ना बीज भेट दिलंय, ज्याला उद्या अंकुर फुटतील। आणि निसर्गानं तुला आज नवं आयुष्य जन्माला घालण्याची शक्ती आहे ना ती ओठीत भरली। म्हणजे मला आता त्रास रोज होणार? अरे नाही बाळा, रोज नाही त्रास होणार। महिन्यात ना फक्त 4-5 दिवस होईल। म्हणजे हे बघ, वसंत ऋतू येतो ना तेव्हा जुनी पानं कशी जळून पडतात आणि त्याला नवी पालवी फुटते। ती जुनी पानं जळून पडतात तेव्हा ती पडत असताना त्यांना त्रास होतो ना, तसंच काहीतरी तुला बी त्रास होतो। तुझ्या पोटात कळा मारतात, रक्त बी येईल। ते त्रास आहे ना, ते त्रास सहन करायचा आणि स्वतःला सांगायचं हे माझं बाईपण आहे। मला देवानं लय मोठी शक्ती दिली मातृत्वाची। बाई पण भारी असतच की ग, पण एखाद्या बाईला कोणतरी जन्म द्यायचं वरदान लाभतं ना तेव्हा तिच्यातलं बाई पण आहे ना ते जगातलं भारी होऊन जात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।